आता आपण बघूया सकाळच्या 100 बातम्या। राज्य सरकार शेतकऱ्यांना मोठा दिलासा देण्याची शक्यता आहे। देवेंद्र फडणवीस सरकार शेतकरी कर्जमाफीच्या तयारीत असल्याची सूत्रांची माहिती आहे। परदेशी समितीच्या अहवालामध्ये 35 लाख शेतकऱ्यांना कर्जमाफीचा लाभ मिळण्याची शक्यता असल्याची सूत्रांची माहिती आहे। शेतकऱ्यांचे कमाल 2 लाखांचे कर्ज माफ करण्याबाबत सरकारी पातळीवर हालचाली सुरू आहेत। शक्तीपीठ महामार्गाच्या मुद्द्यावरून बोलताना जयकुमार गोरे यांनी जयंत पाटलांवर जोरदार टीका केली। जयंत पाटलांच्या मालकीच्या जमिनींचा जर हिशोब मांडला तर त्यांना त्याचं उत्तरही देता येणार नसल्याचं गोरे म्हणाले। शक्तीपीठ महामार्गाला होणाऱ्या विरोधामागे राजकीय हितसंबंध असल्याचा आरोप करत गोरेंनी जयंत पाटलांना लक्ष्य केलं। विधान परिषदेच्या जागेवर शिवसेना दावा करणार असल्याचं पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी म्हटलंय। एकीकडे मुलाच्या वाढदिवसाच्या बॅनरवर भावी आमदार म्हणून उल्लेख झाल्यानंतर गुलाबराव पाटील यांनी विधान परिषदेच्या जागेवर दावा ठोकल्यामुळे महायुतीत वाद पेटण्याची चिन्ह आहेत। राज्यातील योजनांचा गैरफायदा घेणाऱ्या अपात्र लाभार्थ्यांवर आता प्रशासनाचा फास आवळला जातोय। तब्बल 11 कोटी रुपयांची वसुली अपेक्षित असताना अद्याप प्रत्यक्ष वसुली सुरू झालेली नाही। मात्र चुकीच्या पद्धतीने लाभ घेतलेल्या संबंधितांना नोटीस देण्याची प्रक्रिया सुरू असल्याची माहिती प्रशासनाकडून देण्यात आलेली आहे। मुंबईतील रिक्षा चालकांच्या संपाच्या पार्श्वभूमीवर मनसे नेते अमित ठाकरे यांनी अत्यंत आक्रमक भूमिका घेतली आहे। मराठी बोलणाऱ्या रिक्षा चालकांनाच परवाना मिळावा याला आमचा पूर्ण पाठिंबा असल्याचं त्यांनी म्हटलंय। तर मुंबई चालवायला आमचे मराठी रिक्षा चालक सक्षम आहेत। ज्यांना मराठी बोलायचं नाही त्यांनी खुशाल त्यांच्या शहरात निघून जावं असं अमित म्हणाले। नवी मुंबई महानगरपालिकेमध्ये सत्ताधारी भाजपनं घेतलेल्या एका निर्णयामुळे वाद निर्माण झालाय। महानगरपालिकेच्या 80 मराठी शाळा बंद करण्याचा प्रस्ताव भाजपनं महासभेमध्ये मंजूर केला। यामुळे 60,000 विद्यार्थ्यांचं भवितव्य टांगणीला लागलेलं आहे। हा मराठी भाषेवर आणि गरिबांच्या शिक्षणावर केलेला आघात असल्याचं म्हणत शिवसेनेनं या निर्णयाला तीव्र विरोध केला आहे। चंद्रपूर जिल्ह्यातील मूल रेल्वे स्थानकावर प्रस्तावित लोहखनिज मालधक्का रोजगाराकरता महत्त्वाचा असल्याचं मत भाजप नेत्या शोभाताई फडणवीस यांनी व्यक्त केलं। दुसरीकडे या प्रकल्पाला विरोध करत मूल नगर परिषदेनं ठराव मंजूर केला असून स्थानिक नागरिकांनी कृती समिती स्थापन केलेली आहे। एनसीईआरटीच्या इंग्रजी पाठ्यपुस्तकातून मराठा साम्राज्याचा नकाशा हटवल्यानं वाद निर्माण झाला। या निर्णयावर तीव्र संताप व्यक्त केला जातो। इतिहास पुसण्याचा हा प्रयत्न अशी टीका केली जाते। दरम्यान रोहित पवार यांनी सरकारनं तातडीनं हस्तक्षेप करावा अन्यथा जनआंदोलनाचा इशारा दिला आहे। एनसीईआरटीच्या 8वीच्या इतिहासाच्या पुस्तकातून मराठा साम्राज्याचा विस्तार दाखवणारा नकाशा हटवण्यात आलाय। त्यामुळे शिवप्रेमींमधून संताप व्यक्त होतोय। मराठ्यांच्या गौरवशाली इतिहासाशी छेडछाड केल्याचा आरोप करत राज्यभरातून विरोध करण्यात आला। तर छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास पुसण्याचा प्रयत्न झाल्याचं म्हणत सातारा संस्थानच्या राजमाता कल्पनाराजे भोसले यांनी संताप व्यक्त केला। संगमनेरमध्ये कॉम्रेड गोविंदा पानसरे लिखित शिवाजी कोण होता या पुस्तकाचं सामूहिक वाचन करण्यात आलं। आमदार संजय गायकवाड यांच्या वादग्रस्त वक्तव्यानंतर पुस्तकाच्या समर्थनार्थ शेकडो नागरिक या उपक्रमामध्ये सहभागी झाले। यावेळी माजी आमदार डॉक्टर सुधीर तांबे, जयश्री थोरातही उपस्थित होत्या। महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी मुलीच्या वाढदिवसानिमित्त सहकुटुंब साईबाबांच्या समाधीचं दर्शन घेतलं। यानंतर माध्यमांशी बोलताना त्यांनी अशोक खरात प्रकरणातील दोषींवर कारवाईची भूमिका स्पष्ट केली। विधान परिषदेसंदर्भात निर्णय पक्षश्रेष्ठी घेतील असंही ते म्हणाले। धीरेंद्र शास्त्री म्हणजेच बागेश्वर बाबांनी अखेर आपल्या वादग्रस्त विधानावरून माफी मागितलेली आहे। नागपूरमध्ये एका कार्यक्रमात बोलताना त्यांनी शिवरायांबाबत वादग्रस्त विधान केलं होतं। त्यानंतर अनेक ठिकाणी आंदोलनं झाली, त्यांच्यावर टीका झाली। अखेर बागेश्वर बाबांनी माफी मागितलेली आहे। नाशिकमध्ये भोंदू अशोक खरातला 6व्या गुन्ह्यामध्ये 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली। पोलीस कोठडी संपल्यानंतर त्याला व्हीसीद्वारे न्यायालयात हजर करण्यात आलं। दरम्यान पुढील गुन्ह्यामध्ये ताबा मिळवण्याकरता तपास यंत्रणेनं अर्ज केलेला आहे। लवकरच एसआयटीकडून पुढील कारवाई केली जाणार आहे। सोलापूर महापालिका रुग्णालयामध्ये आणखी 4 बालमाता आढळलेल्या आहेत। अल्पवयीन माता असल्याचं समजताच डॉक्टरांनी पोलिसांना माहिती दिली। सोलापुरामध्ये बालमाता प्रकरणाची चौकशी
करण्यासाठी सरकारी आणि खासगी डॉक्टर्स अलर्ट मोडवर आलेले आहेत। दरम्यान महापालिकेकडून 130 प्रसूतीगृहातील महिलांची फेर तपासणी करण्यात आली। बीडच्या नेकनूरमध्ये पोलीस स्टेशनच्या समोर झालेल्या दगडफेकीचं सीसीटीव्ही समोर आलेलं आहे। किरकोळ अपघातावरून महिलेला मारहाण केल्यानंतर पोलीस स्टेशनमध्ये मोठ्या संख्येने नागरिक एकत्र आले होते। याचवेळी 2 गटात दगडफेक झाली। नेकनूर गावातील दगडफेक प्रकरणातील धक्कादायक कारण समोर आलंय। रिक्षाचा किरकोळ धक्का लागल्यानंतर वाद निर्माण झाला आणि त्यातून काही जणांनी दुचाकी आडवी लावून एका 33 वर्षाच्या महिलेचा विनयभंग केला। तसंच तिच्या नातेवाईकाला बेदम मारहाण केल्याची घटना घडली आहे। बीडच्या नेकनूरमध्ये महिलेला मारहाण आणि दगडफेक प्रकरणानंतर तणावाची स्थिती निर्माण झाली। या ठिकाणी बीडचे अप्पर पोलीस अधीक्षक सचिन पाणकर यांनी भेट देऊन संपूर्ण प्रकरणाची माहिती घेतली, तसंच कठोर कारवाईच्या सूचना दिल्या। या प्रकरणामध्ये 3 गुन्हे दाखल करण्यात आलेले आहेत। 10 आरोपींना अटक करण्यात आलेली आहे। रायगड लोणेरे तरुणी हत्याकांड प्रकरणामध्ये आरोपी अनीस मोहम्मद खान मालदारला अटक करण्यात आली। 6 दिवसांपासून फरार असलेल्या आरोपीला अटक करण्यात आली। स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाला मोठं यश आलेलं आहे। मलकापूर इथल्या वादग्रस्त संत एकनाथ लोमटे महाराजांच्या मठामध्ये आयोजित सप्ताहादरम्यान दुर्दैवी घटना घडली। कीर्तनाकरता आलेल्या वारकरी शिक्षण संस्थेतील 15 वर्षाच्या मुलाचा तळ्यात बुडून मृत्यू झाला। 5 मुलं पोहण्याकरता गेली होती, त्यापैकी 4 मुलांना वाचवण्यात यश आलं, पण घटनेनंतर 5 तास उलटूनही प्रशासनाची आपत्कालीन टीम पोहोचली नाही, त्यामुळे संताप व्यक्त होतोय। एक सविस्तर बातमी आपण बघूया। आमदार रोहित पवार यांनी एक्सवर पोस्ट केलेली आहे आणि अजित पवारांच्या अपघाताच्या तपासाबाबत काही प्रश्न पुन्हा उपस्थित केलेले आहेत। अजितदादांच्या अपघाताला परवा 3 महिने होतील, मात्र अद्यापही तपास पुढे गेलेला नाही। सीआयडी नेमकं काय करते हे देखील कळायला मार्ग नाही, त्यामुळे 28 तारखेला सकाळी 10 वाजता पुण्यातील सीआयडी ऑफिसला भेट देऊन तपासाची सद्यस्थिती तपासून घेणार आहे। तसंच माझ्याकडे आलेली नवीन माहिती आणि कागदपत्र सीआयडीकडे सादर करणार आहे। रोहित पवारांनी ही एक्सवर पोस्ट केलेली आहे। अजितदादांच्या अपघाताचा तपास सीबीआयकडे देण्याच्या मागणीला 2 महिन्यांहून अधिकचा कालावधी झालाय। केंद्रीय गृहमंत्र्यांना भेटून सीबीआय तपासाचा प्रश्न मार्गी लावण्याबाबत मुख्यमंत्री महोदयांनी सभागृहात दिलेल्या आश्वासनाला 1 महिना लोटलेला आहे। काहीही कार्यवाही झालेली नाही। या संदर्भात त्यांनी सूतोवाच केलेला आहे आणि अनेक प्रश्न विचारलेले आहेत। पुन्हा एकदा वेगवान स्वरूपातल्या घडामोडी। वसई विरारमध्ये बुलेट ट्रेन विकास आराखड्यावरून सुरू असलेल्या वादाला नवं वळण लागलंय। महापालिकेच्या सभागृहामध्ये सगळ्याच राजकीय पक्षांनी एकमतानं या विकास आराखड्याला स्थगिती दिली आहे। वालईपाडा स्टेशन परिसरातील नागरिक आपल्या जमिनी आणि घरं वाचवण्याकरता आक्रमक आहेत। या प्रकल्पामुळे आपल्याला स्थलांतरित व्हावं लागेल अशी भीती स्थानिकांमध्ये आहे। विरार पूर्वेतील चंदनसार रोडवर यू-टर्न घेताना झालेल्या वादातून 2 कार चालकांमध्ये तुंबळ हाणामारी झाली। दगड आणि लोखंडी रॉडनं मारहाण करत कारच्या काचा फोडण्यात आला। हा प्रकार मोबाईलमध्ये कैद झाला असून पोलिसांनी गुन्हा दाखल केलेला आहे। सावदा इथल्या श्री नानासाहेब विष्णू हरी पाटील विद्या मंदिरामध्ये शिष्यवृत्ती परीक्षेदरम्यान पाणी आणि पंख्यांची अपुरी व्यवस्था असल्यानं विद्यार्थ्यांना त्रास सहन करावा लागला। पालकांच्या तक्रारीनंतर उपनगराध्यक्ष फिरोज खान पठाण यांनी तातडीनं शाळेला भेट देत सुविधा उपलब्ध करून दिल्या। छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल अवमानकारक वक्तव्य केल्याप्रकरणी बागेश्वर धामच्या धीरेंद्र शास्त्री आणि आमदार संजय गायकवाड यांचा संगमनेर इथं निषेध करण्यात आला। यावेळी आंदोलकांनी जोरदार घोषणाबाजी करत प्रतिकात्मक पुतळ्याला जोडे मारून पुतळ्याचं दहन केलं। येवल्याच्या ग्रामीण भागात भीषण पाणी टंचाई निर्माण झाली असून सध्या 23 गावांना पाणी टंचाईचा सामना करावा लागतोय। या नागरिकांना 19 टँकरच्या माध्यमातून पाणी पुरवठा केला जातोय। टँकरने पाणी विहिरीत टाकल्यानंतर त्यातून नागरिक पाणी घेतात, पण पाणी शुद्ध नसल्यामुळे नागरिकांच्या आरोग्याला धोका निर्माण होतोय।
गोंदिया जिल्ह्यातील देवरी तालुक्यामध्ये आदिवासी समाजाचा सामूहिक विवाह सोहळा पार पडला। 91 जोडप्यांनी या विवाह सोहळ्यामध्ये सहभाग घेतला। यावेळी आयोजकांनी अनुदान 25,000वरून 50,000 करण्याची मागणी केली आहे। तसंच आंतरराज्य विवाहांनाही अनुदान देण्याची मागणी केली आहे। परभणी जिल्ह्यामध्ये खरीप हंगामात झालेल्या अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांच्या पिकांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालंय। सरकारने हेक्टरी 17,500 रुपयांची मदत जाहीर केलेली होती, मात्र प्रत्यक्षात शेतकऱ्यांच्या खात्यावर केवळ 1100 ते 1400 रुपये जमा होत आहेत। भरलेल्या विमा हप्त्यापेक्षाही कमी मदत मिळाल्याने शेतकऱ्यांनी संताप व्यक्त केलाय। वाढत्या तापमानामुळे जळगावच्या रामदेववाडी या शिवारात मक्याच्या पिकाला अचानक आग लागली। वाढत्या तापमानामुळे अचानक आग लागल्याने आगीत 5 हेक्टरवरील 5 ते 6 एकर मका जळून खाक झाला। या आगीमुळे शेतकऱ्याचं 7 ते 8 लाखांचं नुकसान झालेलं आहे। दरम्यान पंचनामे करून तात्काळ नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी शेतकऱ्यानं केली आहे। जळगाव क्रिकेट लीगचं उद्घाटन पालकमंत्री गुलाबराव पाटलांच्या हस्ते करण्यात आलं। यावेळी गुलाबराव पाटलांनी क्रिकेटच्या मैदानावर उतरून फलंदाजी केली। बुलढाण्यातील जिजाव या प्रकल्पाच्या जलंब इथल्या पाईप डेपोला रात्री अचानक आग लागली। या आगीचं जिगाव या प्रकल्पाच्या साहित्याचं मोठं नुकसान झालंय। आगीचं कारण अद्याप अस्पष्ट आहे। वाढत्या उष्णतेमुळे आगीची घटना घडल्याचा संशय आहे। जळगावच्या भुसावळ इथं बसमध्ये चढताना महिलेची सोन्याची पोत चोरणाऱ्या महिलेला पोलिसांनी ताब्यात घेतलं। कुलसुंबी मुश्ताक शेख या महिलेला ताब्यात घेण्यात आलंय। तिच्याकडून सोन्याची पोत जप्त करण्यात आलेली आहे। नारी शक्ती वंदन विधेयक विरोध केल्यामुळे भुसावळमध्ये भाजपच्या महिला पदाधिकाऱ्यांकडून काँग्रेसचा निषेध करण्यात आला। यावेळी महिला पदाधिकाऱ्यांकडून जोरदार घोषणाबाजी करण्यात आली। बागेश्वर बाबांच्या कथित वक्तव्यावरून राज्यासह देशभरात वाद निर्माण झाला। या पार्श्वभूमीवर करुणा मुंडे यांनी तीव्र शब्दात निषेध नोंदवलेला आहे। छत्रपती शिवाजी महाराजांबाबतच्या वक्तव्यावर त्यांनी संताप नोंदवला। राजकीय पाठबळ मिळत असल्याचा आरोप करण्यात आला। तसंच संबंधित बाबांवर तातडीनं गुन्हा दाखल करावा, माफी मागावी त्यांनी, अशी मागणी करुणा मुंडे यांनी केली। मुंबई पुणे द्रुतगती महामार्गावरील मिसिंग लिंकवर अवजड वाहनांना तात्पुरती प्रवेशबंदी करण्यात आली। त्यामुळे हलकी वाहनं, हलकी व्यावसायिक वाहनं, बस आणि एसटी यांचा प्रवासाचा कालावधी अर्ध्या तासाने कमी होणार आहे। मिसिंग लिंक 6,695.37 कोटी रुपयांचा हा प्रकल्प आता पूर्ण झालेला आहे। एसटी महामंडळातील बसमध्ये महाराष्ट्राचा जय जयकार होणार आहे। एसटीचे वाहक आता प्रवाशांना जय महाराष्ट्र म्हणून त्यांचं स्वागत करतील। आपली बस आपली सेवा हे अभियान 1 मे 2026 पासून राज्यभरातील मध्यम आणि लांब पल्ल्याच्या बसमध्ये कायमस्वरूपी राबवण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे। केईएम रुग्णालयाचं नाव बदलून कौशल्य श्रेष्ठ एकलव्य स्मारक रुग्णालय करण्यास मुंबई महापालिकेच्या आरोग्य समितीच्या बैठकीमध्ये मंजुरी देण्यात आली आहे। मात्र रुग्णालयाचं नाव बदलण्यात आलं असलं तरी संक्षिप्त नाव कायम ठेवण्यात आलंय। मात्र केईएम माडनं या नामांतराला जोरदार विरोध केलेला आहे। माडाच्या पुणे मंडळानं ताथवडेमधील 792 घरांच्या सोडतीची जाहिरात रविवारी प्रसिद्ध केली। त्यानुसार आजपासून नोंदणी, अर्ज विक्री, अर्ज स्वीकृती प्रक्रियेस सुरुवात होणार आहे। ही प्रक्रिया पूर्ण झाल्यावर 8 जुलैला सोडतीचा निकाल जाहीर केला जाणार आहे। अल्प आणि मध्यम गटातील घरं 46 ते 65 लाख रुपये किमतीपर्यंत असणार आहे। महागाई आणि जमिनीच्या वाढत्या किमतींमुळे देशातील प्रमुख 8 शहरांमध्ये 50 लाख रुपयांपर्यंतच्या परवडणाऱ्या घरांच्या विक्रीमध्ये 23% घट झालेली आहे। यामध्ये नवीन गृहप्रकल्पांची संख्या घटलेली आहे, तर खर्च प्रचंड वाढल्यानं बिल्डर्सना स्वस्त घरं बांधणं परवडत नसल्याचं चित्र आहे। आणि कोरोनानंतर ग्राहकांचा कल मोठ्या आणि आलिशान घरांकडे वाढल्यामुळे ही विक्री घटल्याचं बोललं जात आहे। महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यांमध्ये उन्हाचा कहर बघायला मिळतोय। बहुतांश ठिकाणी तापमान 40च्या पार गेलेलं आहे। वर्ध्यामध्ये 46.4 तर अमरावतीमध्ये 45.6 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झालेली आहे। त्यामुळे नागरिकांना काळजी घेण्याचं आवाहन आरोग्य विभागानं केलं आहे।